भारताला विकासाकडे घेऊन जाण्यासाठी विज्ञान क्षेत्राचा मोठा हात आहे। याच विज्ञान क्षेत्राचं महिलांसाठी दार उघडणाऱ्या सायंटिस्ट होत्या असीमा चॅटर्जी। भारतातली पहिली महिला सायंटिस्ट। 23 सप्टेंबर 1917 ला त्यांचा जन्म झाला। शिकण्याची फार जिद्द होती। तेव्हा समाजामध्ये मुलींसाठी मोठं शिक्षण घेणं म्हणजे फार अवघड होतं, पण त्यांच्या आईवडिलांनी मुलींच्या जिद्दीला साथ दिली। असीमा यांना सुरुवातीपासूनच विज्ञानाची आवड होती। कॉलेजमध्ये केमिस्ट्री निवडलं आणि त्यात आपली वाट बनवण्याचं ठरवलं। त्या काळात प्रयोगशाळेत महिला दिसणं म्हणजे मोठं आव्हान होतं। बऱ्याचदा पुरुष प्राध्यापक आणि विद्यार्थी त्यांना कमी लेखायचे, पण असीमा मेहनत, अभ्यास आणि हट्टाने पुढे जात राहिल्या। त्यांच्या रिसर्चचा मुख्य विषय होता मेडिसिन प्रोडक्शन। त्यांनी झाडाझुडपातून मिळणाऱ्या घटकांवर प्रयोग केले आणि त्यातून मलेरिया, कॅन्सर सारख्या मोठ्या रोगांवर उपयोगी ठरणारे औषधांचे सॅम्पल्स शोधून काढले। भारतीय औषधी वनस्पतींच्या अभ्यासातून जगाला दाखवून दिलं की आपल्या देशाच्या मातीतही रोग बरे करण्याची ताकद आहे। असीमा चॅटर्जी यांनी केलेल्या संशोधनामुळे पुढे कॅन्सर विरोधी औषधं आणि मलेरियावरची औषधं विकसित झाली। त्यांचा हा शोध फक्त भारतापुरता नव्हता, तर जगभरात मान्यता मिळाली। ह्या पहिल्या भारतीय महिला होत्या ज्यांना DSc पदवी मिळाली। त्यांच्या आयुष्यात संघर्ष होता, पण त्यांनी मुलींना दाखवून दिलं की विज्ञान फक्त पुरुषांसाठी नाहीये। आज त्या नाहीयेत, पण त्यांची रिसर्च विज्ञान शिकणाऱ्या प्रत्येकाला कामास पडते।